रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी शुक्रवारी ज्योतीची पूजा कशी करावी, त्यासोबतच ही पूजन का केलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते आणि ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते। यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच शुक्रवारपासून झालेली आहे आणि या शुक्रवारीलाच आपल्याला ज्योतिपूजन करायचं आहे। पहिल्या शुक्रवारपासूनच जरा जिवंतिकाच्या प्रतिमेचं पूजन संतती संरक्षणार्थ केलं जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते। या दिवशी आपल्या आपत्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते। जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जीवन ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता आहे। पुराणामध्ये असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन देवता आहेत, जरा आणि जिवंतिका। असा जो ज्योतिपूजनाचा कागद असतो तो श्रावणातील पहिल्या दिवशी आपल्याला घरामध्ये लावायचा आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचे एक प्रिंटआउट काढा आणि ते कागद तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये चिटकवा किंवा सांगितल्याप्रमाणे पूजा करा। आता या कागदाचं महत्त्व काय आहे थोडक्यात पाहूया। ज्योती प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह, त्यानंतर काल्यामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध ग्रह आणि बृहस्पती ग्रह यांचा समावेश असतो। तर जी नृसिंह आहे तर ते कशासाठी, तर बालकांचा रक्षक आणि बालभक्त साठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह यांना प्रतिमेमध्ये पूजले जाते। म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात, जसं की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून संरक्षण करतात। दुसरा फोटो म्हणजे काल्यामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून संरक्षण करतो, जसं की खेळताना येणारी आपत्ती, पाण्यापासूनचं संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचं भय इत्यादीपासून बचाव करतात। घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात, म्हणून ज्योतीच्या प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे। जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी। बालकाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करून या देवीची पूजा केली जाते। ही देवी पाळण्यात व आजूबाजूला बाळकांना खेळवत असलेल्या रूपामध्ये दाखवली जाते। सर्वात शेवटी बुधग्रह हा हत्तीवर बसलेला असून हत्ती हा अंकुश धारण करतो आणि बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आहे, हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवतात। बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व मिळते। त्यामुळे बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते। बुधाचं वाहन हत्ती आहे। हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे। मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धीने व्यक्तित्वाच्या अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येतं। बृहस्पतीचं वाहन वाघ आहे, हे अहंकाराचं प्रतीक आहे। मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो। अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो। त्यावर आपल्या ज्ञानाच्या गुरुकृपाच्या आशीर्वादाने ताबा मिळावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते। म्हणूनच बुद्ध आणि बृहस्पती या सुद्धा ज्योती प्रतिमेत त्यांना स्थान मिळालेलं आहे। एकूणच क्रम आपण लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकांचं रक्षण व दीर्घायू देणारी देवता, नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता, असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम आहे। एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचं केलेलं पूजन म्हणजे ज्योतिपूजन। त्यामुळे जगातील सर्व प्राणीमात्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी रक्षणाची प्रार्थना म्हणजे ज्योतिपूजन असतं। त्यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हे ज्योतिपूजन अवश्य करायचं आहे। यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा उपवास करावा लागणार नाही। प्रत्येक श्रावणी सोमवारी फक्त आपल्याला ज्योतिपूजन करायचं आहे। ज्योतिपूजनासाठी जास्त काही साहित्य लागणार नाही। कोणत्या तरी एका शुक्रवारी आपल्याला ओटी भरायचं आहे म्हणून ओटीचं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर सौभाग्यवान घेतलेलं आहे। 5 कणकेचे दिवे घ्यायचे, त्यामध्ये जोडवाती घालायच्या, ज्योतीचं चित्र घ्यायचं, त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, एक विडा घ्यायचा आहे, चण्या फुटाण्याचा नैवेद्य घ्यायचा आहे, 21 मण्याची कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे। जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्या। प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा मांडणी करायची आहे। तर जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करायची, तिथे रांगोळीने स्वस्तिक काढा किंवा छोटीशी रांगोळी काढा, त्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहा, नमस्कार करा। त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडा, त्यावरती लाल वस्त्र अंतरा, त्यावरती थोड्याशा अक्षदांचं आसन द्या, त्यावरती हळदी कुंकू वाहून सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेऊया। दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे। मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही ही पूजा करू शकत नाही। तुम्हाला जेवढे शुक्रवार मिळतील तेवढ्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे। प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे। तुम्हाला सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी करा, दिवसातून एकदा करा, किंवा तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्यच नसेल तर तुम्ही फक्त तो ज्योतीचा कागद घ्या आणि तो कागद आपल्या भिंतीवरती चिटकवा। त्याला 21 मणाची जे गिरजा वस्त्र असतं, कापसाचं वस्त्रमाळ असतं तर ती घालायचं आहे आणि त्यानंतर आघाडा आणि दुर्वाची जी माळ आहे तर ती प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला घालायची आहे। तुम्हाला भेटली तर तुम्ही नक्कीच घाला। एवढंच आपल्याला करायचं आहे, जास्ती काही करायचं नाही। आणि कुठल्या तरी एका शुक्रवारी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि सुवासिनींना बोलवायचं आहे, त्यांना खायला द्यायचं आहे, त्यांचा मानपान करायचं आहे। तुम्ही जेवायला देखील घालू शकता आणि आपण सुवासिनींना कशी त्यांची ओटी भरतो मार्गशीर्ष गुरुवारी वगैरे, तसंच त्याप्रमाणे त्यांचा मानपान करायचा, हळदी कुंकू द्यायचं, एखादं वाण द्यायचं आहे। अशी आपण ह्या जरा जिवंतकाची थोडक्या शुक्रवारी पूजा करणार आहोत। श्रावणातील शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा असतो। सर्वात आधी आपण गणपती
स्वरूप एक सुपारी घेतली आणि त्या सुपारीवरती पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला। ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा मनोमन जप केला। त्यानंतर गणपती बाप्पांची स्वरूप सुपारी स्वच्छ पुसून घेतली। विड्याच्या जोडपानावरती अक्षतांचा आसन देऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण सुपारी ठेवून आपण गणपती बाप्पांची पूजा केली। हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता वाहिलेला आहे। त्यानंतर छोटंसं आपण रास घातली तांदळाची, त्यावरती हळदी कुंकू वाहून ज्योतीचा कागद ठेवला। त्यानंतर ज्योतीच्या फोटोला देखील हळदी कुंकू कापसाचं वस्त्रमाळ अर्पण केलं। त्यानंतर हराळीन आघाडा जर तुमच्याकडे मिळाला तर त्याची माळ करून नक्की घाला। त्यानंतर एक विडा पूजेमध्ये अर्पण करायचा आहे। 4ही शुक्रवार तुम्ही हाच विडा वापरू शकता। त्यानंतर हा शो विडा आहे तर तो तुम्ही घरामध्ये वापरा किंवा मंदिरामध्ये दान केला तर चालते। त्यातलं साहित्य घरामध्ये वापरलं तर चालते। 1 रुपयाचे कॉइन आहे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता। त्यानंतर देवीची ओटी भरून घ्यायची, ब्लाउज पीस घ्यायचा आहे, त्यामध्ये अक्षता घालायच्या। ओटीचं साहित्य खारीक खोबरं हळकुंड सुपारी 1 रुपयाचं नाणं सौभाग्यवान ठेवलेलं आहे, श्रीफळ ठेवलेलं आहे, हळदी कुंकू अक्षता फूल वाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण यावरती तुम्ही एखादं फळ देखील वाहू शकता। तर यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी नैवेद्य म्हणजे काय दाखवावं तर चण्या फुटाण्याचा नैवेद्य हा ज्योतिपूजनाला दाखवला जातो। इथे मी फुटाण्याची डाळ दाखवलेली आहे। दूध साखरेचा नैवेद्य, खिरीचा नैवेद्य, तांदळाची खीर तुम्ही दाखवू शकता, म्हणजे गोडाचा कोणताही पदार्थ किंवा खीर दाखवली तरी सुद्धा चालेल। श्रावणातील शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यावेळी बरेच जण वैभव लक्ष्मीचे व्रत करतात, वरदलक्ष्मीचे व्रत करतात, तर काही जण ज्योतिपूजा करतात। आपल्या मुलांच्या संरक्षणार्थ आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची असते। या दिवशी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत। तर प्रत्येक शुक्रवारी कणकेचे दिवे बनवावे का तर प्रत्येक शुक्रवारी 5 कणकेचे दिवे बनवायचे। जे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्यातली थोडी कणिक घ्यायची, त्याचे 5 दिवे बनवायचे, 2 मिनिटात उकडवून होतात। उकडवून झाले की त्यामध्ये जोडवात घालायची, फुलवात आपल्याला ज्योतिपूजनाला घालायची नसते, जोडवात घालायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। त्यानंतर त्या तेलाने ते दिवे जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। आणि ज्योतिपूजन करत असताना आपण मनोमन तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करू शकता, महालक्ष्मी मंत्राचा जप करू शकता। सर्वात शेवटी धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। ज्योतीची आरती देखील असते, तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला ज्योतीची आरती सहज मिळून जाईल। ज्योतीची आरती देखील आपल्याला म्हणायची आहे आणि ज्योतीची गोष्ट म्हणजे कहाणी जी आहे तर ती देखील तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल। फक्त तुम्ही ज्योतीची कहाणी मराठीमध्ये म्हणून तुम्ही सर्च करा, ती कहाणी तुम्हाला मिळेल। ती कहाणी काढून तुम्ही प्रत्येक वेळेस ती कहाणी जी आहे तर ती वाचायची आहे। जो दिवा आहे तर तो कणकीचे दिवे जे आहे तर ते प्रज्वलित करून घ्यायचे। ह्या दिव्याने जे आहे प्रथम या पूजेला आपण ओवाळायचं आहे, त्यानंतर घरातील सर्व देवी देवतांना, आणि याच कणकेच्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे। त्यामुळे आपल्या मुलांवर जी काही असलेली नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते, आपल्या मुलांची प्रगती होते। त्यासाठी मुलांचं औक्षण हे आवर्जून करायचं आहे। आपल्या मुलांच्या संरक्षणार्थ त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशी ज्योती मातेकडे प्रार्थना करायची आहे आणि तिने सदैव आपल्या मुलांचं संरक्षण करावं अशी आपण प्रार्थना करायची आहे। हात जोडून नमस्कार करायचा आहे। हे जे दिवे आहे तर ते तुम्ही संध्याकाळी तयार करू शकता आणि संध्याकाळी देवांना ओवाळून त्यानंतर मुलांना ओवाळू शकता, कारण की दिवसभरामध्ये तर मुलं घरामध्ये नसतात, त्यामुळे संध्याकाळी तुम्ही हे दिवे बनवा। त्यानंतर देवीची आरती करा, म्हणजे जिवंतिकीची आरती करा। त्यानंतर तुम्ही ह्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे। ओलं कुंकू डोक्याला लावायचं, त्यावरती अक्षता चिटकवायच्या, डोक्यावरती अक्षता टाकायच्या आणि त्यानंतर सुपारी आणि एक सोन्याचं वस्तू घेऊन आपण जसं आपण वाढदिवसाला ओवाळतो त्याप्रमाणे ओवाळायचं, गोड खायला द्यायचं। आणि ही जी 5 दिवे आहेत याच 5 दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। प्रत्येक शुक्रवारी आपल्याला मुलांना ओवाळायचं। हे जे कणकेचे दिवे आहे तर ते तुम्ही त्यानंतर गायला खायला घालू शकता। ज्यांना गाय मिळत नाही त्यांनी पक्षाला किंवा जे ते पाणी आहे तर पाण्यामध्ये मासे असतात तर माशांना तुम्ही खायला घातले हे दिवे तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। ओटी जी आहे तर ती प्रत्येक शुक्रवारीच भरावी का तर ओटी तुम्हाला कोणतेही एका शुक्रवारी भरायची आहे आणि ही जी ओटी आहे तर तुम्ही पहिल्या शुक्रवारी भरली आणि प्रत्येक शुक्रवारी हीच ओटी तुम्ही पूजेमध्ये मांडली तरी सुद्धा चालेल। ही ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता, एखाद्याला मंदिरामध्ये दान करू शकता किंवा ज्या सुवासिनी येणार आहे त्यापैकी एकीला दिलं तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे ह्या ओटीचा वापर करायचा आहे। सुवासिनीसाठी तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे काही मानपान करायचं असेल, वाण द्यायचं असेल, ओटी भरायचं आहे, जे काही करायचं असेल तर ते करू शकता, कारण की शुक्रवार लक्ष्मी देवीचा वार आहे, ज्योतिपूजन आहे। श्रावणातील शुक्रवारी आपण जे काही सेवा करतो किंवा वरदलक्ष्मीचं व्रत करतो त्याच्यावरती अखंड महालक्ष्मीची कृपा राहते। यासाठी ही छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।